2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव, मात्र शरद पवारांचं नाव वगळलं। मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत। शरद पवारांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण। नवी दिल्लीत थोड्याच वेळात सुरू होणार भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। 70 ते 80 उमेदवारांची पहिली यादी आज ठरेल अशी अपेक्षा। दोन दिवसात मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार। 20-18-10 या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाच लढवणार, राणेंचा दावा। तर जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंतांचं वक्तव्य। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच। तर मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित। दोन 2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151+ घोषणा केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा। स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यांवर पाय देतात, जरांगेंचा हल्लाबोल। खुन्नस म्हणून एसआयटी लावल्याचाही आरोप। राज्य सरकारनं दिलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश ओबीसी आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी। ओबीसींना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी। निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा। तब्बल 4.25 कोटींचा कर थकवला, मात्र 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका। मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला मोठा दिलासा। इंद्राणी मुखर्जीवरील वेब सिरीज प्रदर्शित करण्यास कोर्टाची परवानगी, सीबीआयची याचिका फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।